12वी पास उमेदवारांसाठी मित्रांनो जवळपास 7,565 पदांची जाहिरात मित्रांनो तुमची दिल्ली पोलीसची मित्रांनो आलेली लक्षात ठेवा। या जाहिरातीमध्ये नेमकं कोण अर्ज करू शकतं, फॉर्म केव्हा सुरू होतात, परीक्षा केव्हा होणार, अभ्यासक्रम काय असणार, संपूर्ण इन्फॉर्मेशन मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेत आहोत। लक्षात घ्या मित्रांनो, ही तुमची जी एक्झाम असते दिल्ली पोलीसची ही तुमची असते एसएससीच्या मार्फत घेतली जाणारी परीक्षा असते मित्रांनो। स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वेबसाईट तुम्हाला मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटला तुम्ही गेला तर तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे। फॉर्म भरायला तुमचं 22 सप्टेंबर पासून मित्रांनो सुरुवात झालेली। ओके, 21 ऑक्टोबर तुमचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। ओके, आता याची परीक्षा जर आपण पाहिली मित्रांनो ही डिसेंबर 25 ते जानेवारी 26 च्या आसपास तुमची मित्रांनो ही परीक्षा होणार आहे। लक्षात घ्या एक्झाम वगैरे अगदी तुमची इझी लेवलला असते मित्रांनो, फक्त 4 विषयाचा तुम्हाला अभ्यास याच्यामध्ये मित्रांनो करायचा। ओके, याकरता आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप वरती आपण स्पेशली रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये मित्रांनो बॅच देखील सुरू केलेली। ओके, ही बॅचचा फायदा तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकली त्याच्यावर जाऊन तुम्ही घेऊ शकता। त्याच्या टेस्ट वगैरे पीडीएफ फॉर्मॅट नोट्स तुम्हाला सगळ्या काही गोष्टी बॅच मध्ये प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत। ओके, आता याच्यामध्ये पे स्केल काय आहे ते मित्रांनो दिल्ली कॉन्स्टेबल साठी भरपूर साऱ्या लोकांचं स्वप्न असतं, हे लेवल 3 मधलं तुमचं मित्रांनो पद आहे। ओके, याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो कॉन्स्टेबलच्या मुलांसाठी मेलसाठी जागा तुमच्या 4,408 आहेत। ओके, आणि फिमेलसाठी जर आपण बघितल्या तर 2,496 अशा टोटल तुमच्या 7,565 जागा तुमच्या या एक्झामच्या मार्फत तुमच्या भरल्या जाणार मित्रांनो। नॅशनॅलिटी याला तुम्हाला इंडियन पाहिजे। ओके, आणि आपला महाराष्ट्र पण हा इंडियामध्ये येतो, लक्षात ठेवा महाराष्ट्रातील लेकरांनी फॉर्म भरा। पुढे एज याच्यामध्ये कमीत कमी 18 पाहिजे, जास्तीत जास्त तुम्हाला 25 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। ओके, एससी एसटी कॅटेगरीचा कॅन्डिडेट असेल तुम्हाला 5 वर्षाची वयात सवलत देण्यात आलेली। ओके, म्हणजे 30 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतो। ओबीसी कॅन्डिडेट 28 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतो। स्पोर्ट्स पर्सनला 5 वर्षाचं सवलत त्याच्यामध्ये देण्यात आलेली मित्रांनो, बरोबर। आता जर याच्यामध्ये क्वालिफिकेशन बघितलं 10+2 म्हणजे काय 12वी पास उमेदवार यासाठी फॉर्म वगैरे भरू शकतो। 12वी पास असणे मित्रांनो याच्यामध्ये खूप आवश्यक आहे। जर तुमच्याकडे एनसीसीचं सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला सी वाल्यांना 5% गुण भेटणार आहे, बी वाल्यांना तुम्हाला 3% एक सर्टिफिकेट असेल तुम्हाला 2 मार्क तुम्हाला हा एनसीसी सर्टिफिकेट असलेल्या मुलांसाठी खूप फायदा होणार आहे। याचे ऑनलाईनची फॉर्मची फी फक्त तुम्हाला 100 रुपये ओपन आणि ओबीसी साठी लागते, मुलींसाठी फॉर्म फी सुद्धा लागत नाही मित्रांनो। एसटी एसटी इतर वगैरे कुठल्याही कॅटेगरीला फॉर्म फी लागत नाही, बिंदास फॉर्म भरा आणि एक्झाम तुमची महाराष्ट्रामध्ये होणार, लक्षात। ओके, तुम्हाला काही दिलेला पेपरला जायचं नाही, आपले अमरावती, संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे या सेंटरला तुम्हाला परीक्षा द्यायची। आपल्याला इकडे तिकडे कुठेही भटकायची गरज नाहीये। एक्झामचे तुमचे मोड काय काय असतात बघा, टप्पे कोणते कोणते असतात, किती कशी बघा। पहिले तुमची होते मित्रांनो कम्प्युटर बेस्ड एक्झाम लेखी परीक्षा, नंतर तुमचं फिजिकल एंट्रन्स होत असतं, नंतर मेजरमेंट टेस्ट होते आणि शेवटी मेडिकल। या टप्प्यांच्या मार्फत तुमची मित्रांनो ही परीक्षा होत असते। याच्यामध्ये जर आपण अभ्यासक्रम बघितला मित्रांनो जनरल नॉलेज तुम्हाला असतात, नंबर ऑफ 50 क्वेश्चन तुम्हाला असतात मित्रांनो 50 मार्कासाठी, रिझनिंगचे 25 क्वेश्चन तुम्हाला 25 मार्काला असतात, मॅथचे 15 क्वेश्चन तुम्हाला 15 मार्काचे असतात आणि कम्प्युटर नॉलेजवर तुम्हाला 10 क्वेश्चन 10 मार्काला, असे 100 क्वेश्चन 100 मार्काची 90 मिनिटात तुमची मित्रांनो परीक्षा होत असते। ही एकच एक्झाम तुम्हाला मित्रांनो याकरिता द्यायची। ओके, येस, याच्यामध्ये 0.5 मार्क निगेटिव्ह मार्किंग तुमची मित्रांनो असणार आहे आणि ही एक्झाम तुमची फक्त आणि फक्त हिंदी आणि इंग्लिश लँग्वेज मध्ये असणार आहे। विचार करा मित्रांनो, लक्षात ठेवा हिंदी आणि इंग्लिश म्हणजे खूप काही अवघड गोष्ट नाही, सगळं तुम्हाला मित्रांनो जमणार आहे। ओके, येस, आता याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला फिजिकल टप्पा असतो तुमचं लेखी परीक्षा झाल्यानंतर। ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला टाकले मुलांसाठी वगैरे मेजरमेंट वगैरे 16 मीटर तुम्हाला 1600 मीटर तुम्हाला असतं मित्रांनो, रेस असते, लॉंग जम्प आहे, हाय जम्प, त्याचा क्रायटेरिया वगैरे तुम्हाला मित्रांनो टाकलाय। अगदी इझी लेवलला, खूप काही असं अवघड वगैरे नाही, तुम्ही जर रेग्युलर थोडीफार प्रॅक्टिस मध्ये असाल त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मित्रांनो शक्य यामध्ये आहेत। ओके, सेम तुम्हाला हाईट बद्दल मुलांसाठी चांगले 170 तुम्हाला टाकले मित्रांनो हाईट। ओके, चेस्ट तुम्हाला 81 पाहिजे आणि एक्सपान्शन त्याच्यामध्ये 4 सेंटीमीटर असं 81 ते 85 रेंज मध्ये तुमची चेस्ट मित्रांनो याच्यामध्ये असणं आवश्यक आहे। ओके, येस, फिमेल साठी पण तुम्हाला 1600 मीटर लॉंग जम्प हाय जम्प हे 3 टप्पे तुमचे फिजिकल साठी असतात। ओके, येस, आता याच्यामध्ये मित्रांनो जर मुलींसाठी हाईटचा क्रायटेरिया 157 त्याच्यामध्ये सेंटीमीटर तुम्हाला टाकलाय, काही कॅटेगरीसाठी याच्यामध्ये 2-3 सेंटीमीटर तुम्हाला रिलॅक्सेशन सुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेले। ओके, येस, अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो हा फॉर्म जो आहे सगळे आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी मित्रांनी भरायचा आहे। ओके, या फॉर्मच्या संदर्भात तुम्हाला मित्रांनो अजून काही मार्गदर्शन लागलं, या भरती संदर्भात तुम्हाला काही गायडन्स लागलं तर मला व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स मध्ये टाकून ठेवा।
तुम्हाला दिल्ली पोलीसच्या संदर्भात अजून काय प्रकारची इन्फॉर्मेशन पाहिजे वगैरे काय इग्नेटची कुठे मदत पाहिजे नक्की मला व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा. दिल्ली पोलीससाठी आपण स्पेशल मित्रांनो हा रेकॉर्ड फॉर्मॅट मधला कोर्स तयार केलाय. याच्या टेस्ट सिरीज वगैरे तुम्हाला सगळ्या काही गोष्टी तुम्हाला मित्रांनो आपण या कोर्समध्ये उपलब्ध करू. ओके, या व्यतिरिक्त तुम्हाला काही माहिती लागली तर मला व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा. भेटूयात आपण पुढच्या छान नवीन अशा व्हिडिओमध्ये मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.